नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच सुंदर जास्वंदीचं फूल आणि त्याच्यामध्ये सुंदरसा असा सोप्यात सोपा गणपती बाप्पा. चला शिकूया. खूपच सोपी आणि सुंदर घेणार आहे. असं व्यवस्थित आपल्याला गोल आकारामध्ये रांगोळी टाकायची. बघू शकता तुम्ही. आपल्याला एक हे घ्यायचे चहाची गाळणी किंवा असा हातानेही टाकू असा 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 हे बघा. अशा पद्धतीने मध्ये हे बघा. आणि थोडं आपल्याला अशा पद्धतीने करत जायचे. म्हणजे आपण ज्या रेषा ओढल्या ना त्या थोड्याशा अशा झाकणार आहे त्या रेषा मी अशा पद्धतीने. त्या रेषांना काय करायचं आपल्याला, हे बघा, थोडा हलका असा कलर टाकून घ्यायचा आहे मला. हे बघा असा. तुम्ही चॉकलेटी कलरही टाकू शकता, पावसाळ्यामुळे गळत नाही. मध्येही आपल्याला थोडासा हा बघा ब्राऊन कलर आहे ना, मी हा टाकून घेणार आहे अशा पद्धतीने गोल. ह्या बाजूला बी एक एक साईडला मी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. हे बघा. आणि मी मध्येही थोडा रेड कलर टाकणार आहे, डार्क असा. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने मी एक कार्ड घेतलं आहे. त्याच्याने आपल्याला जो आकार काढलेला आहे ना, अशा पद्धतीने कार्डच्या साहाय्याने थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला रांगोळी व्यवस्थित जो आकार दिलेला आहे ना आपण त्याला अशा पद्धतीने काढायचं आहे. करायचे थोडा हलका पिवळा कलर टाकायचा. हे बघा अशा पद्धतीने मध्ये ढकलत जायचे. हे बघा अशा पद्धतीने पेन किंवा हे बघा हे घेऊ शकता तुम्ही. मी पेन घेणार आहे. हे जो आपण असा भाग काढला आहे ना, अशा पद्धतीने मध्ये ढकलायचं आहे बघा. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मध्ये ढकलत जायचं आहे. म्हणजे जास्वंदीचं असं फूल तयार होतं. बघू शकता तुम्ही. दौड घ्यायचं आपल्याला, घाई करायची नाही. व्यवस्थित एकसारख्या लाईन यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला याला ही प्लेन करून घ्यायचं आहे. इथं थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं आहे. काय काय दाखवते इथं आपण अशी दांडी काढणार आहोत. इथून आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने असं त्याचं हे काढणार आहोत तुरा. आणि त्याच्यानंतर आपल्याला विरुद्ध म्हणजे कोणता कलर, असा जांभळा कलर आपण टाकूया. अशा पद्धतीने जांभळा दिसणार नाही ना, अशा पद्धतीने बघा. जांभळा किंवा लालही टाकू शकतो आपण. लाल मिक्स करू. इथं थोडंसं आपल्याला तुऱ्याचं मोठा आणि त्याच्यानंतर थोडासा कानासाठी. हे बघा. आणि आपल्याला काय करायचं आहे, इथंही डॉट पाडून घ्यायचे आहेत पद्धतीने. हे बघा आपल्याला सोंड पाडून घ्यायची आहे. आणि हे बघा पायाचा थोडा वरती आकार. आणि याला डार्क करूया. हा थोडा जास्त खाली आकार घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने.
त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला, करून घ्यायचे. आणि इथं काय करायचं आपल्याला, थोडंसं नंतर थोडं छोटं, आणि हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आता, हात काढायचे तर थोडेसे असे गोल करून आपल्याला थोडे हात काढून घ्यायचे असे, हे बघा अशा पद्धतीने. आणि इथं मी मोदक काढणार आहे असा. अशा पद्धतीने हे बघा 2 असे डॉट टाकून घ्यायचे व्यवस्थित. मिनी सॉसची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. हे बघा स्टीलच्या चम्मचने थोडं पंच करायचं आपल्याला, पानाचा आकार बघू शकता. आणि त्याच्यामध्ये थोडा आपल्याला ग्रीन कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि मी पेनाने हे करून घेणार आहे. हे बघा आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं याच्याने चम्मचने असा आकाराने वरती चम्मचने करून हे बघा असा पानाचा आकार तयार करायचा आहे अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही. थोडासा मी पोपटी कलर टाकणार आहे इथं, तो कलर झाल्यामुळे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने. फक्त आपल्याला चम्मच असा करायचा आहे पानाचा आकारसाठी. हे बघा थोडासा पानाचा आकार यायला पाहिजे. हे बघा पान. नंतर आपण काय करणार आहे, थोडंसं छोटंसं आपण फ्लावर काढणार आहोत पिवळंवालं गणपती बाप्पाच्या समोर अशा पद्धतीने हलकं. आणि त्याच्यामध्ये मी लाल कलर टाकून घेणार आहे. हे बघा थोडा आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. आपण पहिले पानाचा आकार काढून डॉट टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला असा हलका हलका पोपटी कलर टाकून घ्यायचा आहे. बघू शकता पानाचा आकार तयार करण्यासाठी इथेही आपण थोडा हिरवा आणि पोपटी कलर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आपल्याला थोडासा पिवळाही टाकून घ्यायचा आहे मध्ये असं लाईनमध्ये थोडं रेस मारून घ्यायची. नंतर हे बघा डॉटने अशा पद्धतीने पानाचा आकार तयार करायचा आपल्याला. थोडंसं वरती हलकं हलकं अशा पद्धतीने आपल्याला पानाचा आकार तयार करायचा आहे. मी अगरबत्तीची काडी घेतली बघू शकता. मुळा घ्यायची अशा पद्धतीने. आपल्याला इथूनही घेतलं चालेल, वरूनही घेतलं चालेल. जवळ थोडंसं जवळ घ्यायचं आपल्याला म्हणजे व्यवस्थित पानाचा आकार दिसतो अशा पद्धतीने.
इथूनही आपल्याला वरून घ्यायचे आहे, म्हणजे 2 भागामध्ये. आणि आपल्याला लास्टला थोडंसं असं मध्ये बघू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने हलका थोडा, हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर आपण जास्वंदीच्या फुलात गणपती बाप्पा काढला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद.